थंडीला खडा का कशाला पार्वती जमीन वाटणारा अजित पवारांचा, पार्वती जमीन बळकावणारा अजित पवारांचा, पवारांचा अजित पवार को खाली लाव, अजित पवार तुम्ही राजीनामा द्या, अजित पवार तुम्ही राजीनामा द्या, भीम शक्ती सामाजिक संघटनेचा, आंडोळे साहेबांचा, जातीवादी फडणवीस सरकारचा अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुंडवा या ठिकाणी असलेली जमीन, महारत्नाच्या नावाने असलेली जमीन, 1800 कोटीची जमीन जवळजवळ 300 कोटी रुपयामध्ये त्यांनी या ठिकाणी गेली आणि ती ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रामधून आदरणीय आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांच्या आदेशानुसार बाबा ह्या अशा पद्धतीनं आपल्या महारत्नी जमीन लाटत आहेत, त्यांना कुठेतरी या ठिकाणी आळा घालण्यासाठी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे, केलं पाहिजे, कमीत कमी त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी आणि आमच्या आजपर्यंत घेतलेल्या ज्या जमिनी आहेत, महारत्नी जमिनी असतील, इनामी जमीन असतील, गायरान जमिनी असतील किंवा या ठिकाणी दिलेल्या फॉरेस्टच्या जमिनी असतील, या जमिनी बळकवण्याचं काम ही महाराष्ट्राची असलेली धनदानगी उद्योगपती, व्यापारी या सर्वांनी या ठिकाणी गिळंकृत केलेलं आहे। तेव्हा त्या जमिनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी आमच्या आमदार खासदार हांडोळे साहेबांची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन आमच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने केलेलं आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या जमिनी जर परत नाही मिळाल्या आणि अशा पद्धतीचे प्रकार वाढत असतील तर या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना आजच्या प्रमाणे रोजच या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी असलेल्या बोपोडी जमिनीचा या ठिकाणी जो संबंध होता किंवा त्याचं प्रकरण बाहेर आलं 2 नंबरचं, त्यामध्ये त्यांनी खुलासा केला की त्याच्यामध्ये संबंध नाही, परंतु ह्या जमिनीमध्ये त्यांनी संपूर्ण त्याचे बॉन्ड घेतलेला आहे, ते सह्याचे पत्र आहेत, बाहेर म्हणजे प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत, त्यामुळे ते नाही असं म्हणायचंच नाही। अजित पवार सुद्धा असंच सांगतात की माझ्यावर या ठिकाणी निवडणूक आली की माझ्यावर आरोप होतात, मग तुम्ही करायचंच कशाला अशा पद्धतीने गुन्हा आम्हाला म्हणायचं आहे। तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहेत, तुम्ही सगळं झटकून देताय, माझा संबंध नाही, माझा संबंध नाही, आधी पाच पोरगा दुसऱ्याच पोरगा आहे, त्याचंच पोरगा आहे ना, मग त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। माझा संबंध नाही, माझा संबंध नाही, तुझ्या पोरानेच केला एवढं मोठं कौतुक का दुसऱ्यांनी केले का? त्यामुळे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवारांचा या ठिकाणी राजीनामा घ्यावा, तरच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये लोकशाही या ठिकाणी जिवंत असल्याचं या ठिकाणी सार्थक होणार आहे, नाही तर या ठिकाणी असणारे संपूर्ण तुम्ही जे करायला लागला ती हुकुमशाही पद्धतीने करायला असा या ठिकाणी अर्थ या ठिकाणी झालेला आहे। 70,000 कोटीचा पण घोटाळा केला म्हणून आरोप केला। 70,000 कोटीचा घोटाळा केला असला तरी सुद्धा त्याला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्वच्छ करून घेतले त्यांच्या मशीनमध्ये आणि किती जरी वरून काय जरी केलं त्याचा काही फायदा होणार नाही। त्यांची आता सध्या 70,000 कोटीची फाईल ठेवलेली आहे। अजितदादा जर वळवळ केली की परत या ठिकाणी काढणार आहेत, त्यामुळे अजितदादा वाचणार आहेत असं कोणीही समजू नये आणि अजितदादांनी केलेलं पाप आहे किंवा ती 70,000 घोटाळे ही महाराष्ट्रातल्या लहान लहान पोरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे। देशाचे नेते मागासवर्गीयचे हृदय सम्राट माननीय खासदार चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांच्या आदेशानुसार जे पुण्यामध्ये जवळजवळ महारत्नीचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्या संबंधात
आम्हाला हंडोरे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत जे धनदानक्याने जमिनी लाटलेल्या आहेत ते जमिनी तुटक्या पैशात देऊन त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी लाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचं ठरवले। त्यामुळं हे सोलापूर शहरामध्ये आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका आम्ही अजित पवार जोपर्यंत राजीनामा देत नाही आणि तोपर्यंत त्यांची भ्रष्टाचार जी मालिका संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार। खंडणा खळाला थोडं